मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महाज्योती मार्फत एक नवीन योजना प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही UPSC MPSCचा अभ्यास करणार असाल तर दरमहा तुम्हाला 10,000 रुपये स्टायपेंड प्लस 12,000 रुपये आकस्मिक निधी दिला जाणार आहे. तर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. 28 मार्चपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. तर बघा, UPSCसाठी मित्रांनो तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे, NTCमधून तुम्ही असणं गरजेचं आहे आणि 60% गुणासह तुमची पदवी कंप्लीट झालेली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं वय 21 ते 33 वर्षापर्यंत पाहिजे. दिव्यांग उमेदवारांना 35 वर्षापेक्षा अधिक असू नये. याच्यासाठी मित्रांनो 11 महिन्याचं तुम्हाला या ठिकाणी हे प्रशिक्षण दिलं जाईल, ज्यामध्ये UPSCची पूर्व परीक्षा जी लेखी परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम कवर केला जातो, प्लस तुम्हाला सर्व नोट्स वगैरे दिल्या जातात. याचं अनिवासी स्वरूपाचं प्रशिक्षण असतं. 10,000 रुपये तुम्हाला पर मंथ 11 महिन्यापर्यंत या ठिकाणी स्टायपेंड दिला जातो. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीसाठी दरम्यान निवास, भोजन, वाहतूक यासाठी मित्रांनो तुम्हाला 10,000 रुपये दिले जातात. मात्र तुमची 75% उपस्थिती ही मात्र या ठिकाणी कंपल्सरी असते. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 12,000 रुपयाचा एक आकस्मिक निधी दिला जातो, ज्या ठिकाणी प्रशिक्षण स्थळावरती निवास योजना असेल किंवा भोजन व्यवस्था, इतर अनुषंगिक बाबींची पूर्वतयारी करण्यात येईल त्यासाठी मित्रांनो. त्यानंतर UPSCसाठी झालं ते MPSCसाठी देखील सेम आहे मित्रांनो. या ठिकाणी NTCमधून तुम्ही असणं गरजेचं आहे. पदवी कंप्लीट पाहिजे. वयोमर्यादा 19 ते 41 वर्षापर्यंत पाहिजे. दिव्यांग उमेदवारांकरिता 43 वर्षापेक्षा अधिक असू नये. MPSCसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी 11 महिन्याचं प्रशिक्षण असतं. याच्यामध्ये पूर्व प्रशिक्षणामध्ये तुम्हाला संपूर्ण MPSCचा सुधारित अभ्यासक्रम कव्हर केला जातो. अनिवासी स्वरूपाचं प्रशिक्षण असतं. इथंही तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन असतं आणि 12,000 रुपये एक वेळचा आकस्मिक निधी तुम्हाला दिला जातो. तर याच्यासाठी 28 मार्च 2024पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. यामध्ये तुमचं आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, नॉन क्रिमिनल, पदवीचं प्रमाणपत्र आणि मार्कशीट, दिव्यांग असल्यास दाखला किंवा अनाथ असल्यास दाखला, हे जर तुम्ही असाल कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला ते द्यायचे, अन्यथा गरज नाही. तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म जो आहे या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पहा, इथं तुम्हाला पाहायला भेटेल किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा महाज्योती.org.in इथं आल्यानंतर नोटीस बोर्डवरती क्लिक करायचं आहे. इथं पहा MPSCचं आणि इथं राज्यसेवेचं दिलेलं आहे. क्लिक हेअरवरती क्लिक करा. इथं तुम्हाला ॲडव्हर्टाईज डाउनलोड करायचं ऑप्शन भेटेल आणि इथं रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला भेटेल. इथं मोबाईल नंबर टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.